दर्शक हो नमस्कार. सखी सह्याद्री या कार्यक्रमात आपलं अगदी मनापासून स्वागत. दर्शक हो, स्वतःच्या प्रगतीचं स्वप्न बघता बघता समाजाच्या उन्नतीचं स्वप्न बघणाऱ्या, आपल्या विचारांनी आपल्या भावनांनी समाजाला जोडून घेणाऱ्या आणि समाजकार्यात स्वतःला झोकून देणाऱ्या व्यक्तिमत्वाची भेट आज आपण आपल्या कार्यक्रमातून घेणार आहोत. गेल्या 16 वर्षापासून समाजकार्य करणाऱ्या, आपल्या लेखणीतून साहित्य विश्वात स्वतःच्या नावाचा ठसा उमटवणाऱ्या महाराष्ट्राच्या ख्यातनाम लेखिका रश्मी मदनकर हे ते व्यक्तिमत्व. त्यांच्या लेखनाचा, त्यांच्या समाजकार्याचा प्रवास आज आपण आपल्या कार्यक्रमातून जाणून घेणार आहोत. आणि दर्शक हो, कार्यक्रमाचं शीर्षकही समर्पक असं आपण घेतलेलं आहे, सृजनात्मक व्यक्तिमत्व. रश्मीताईंबद्दल सांगायचं झालं तर रश्मीताई सध्या IT क्राफ्ट कंपनीच्या माध्यमातून महामेट्रो नागपूर इथं जनसंपर्क विभागात कार्यरत आहेत. तर चला आपण मनमोकळ्या गप्पा आता त्यांच्याशी मारूया, स्वागत करूया. नमस्कार रश्मीताई. नमस्कार. कार्यक्रमात मनापासून स्वागत. धन्यवाद. रश्मीताई, आपलं इतक्या वर्षाचं समाजकार्य आहे, लेखन कार्य आहे, जाणून घेण्यासाठी उत्सुकता आहे. आता तसं पाहिलं तर समाजकार्य, समाजसेवा ही देशसेवा असं आपण नेहमी म्हणतो, पण हे साधारण कार्य नाही. त्याला मेहनत, जिद्द, चिकाटी, संयम, वेळ द्यावा लागतो आणि महत्त्वपूर्ण म्हणजे त्याला आवडही असावी लागते आणि पुरेपूर गुण हे आपल्यात आहेत. आणि अगदी झोकून देण्याचं कार्य असल्यामुळे तुम्ही अगदी तळागाळातील महिलांच्या प्रश्नांपर्यंत तुम्ही पोहोचलात. ते प्रश्न तुम्ही सोडवलेत आणि त्यांना जीवनाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी मुलाची मदत देखील केली. तर रश्मीताई, हे समाजकार्य कसं सुरू झालं? काय विचारांचा प्रभाव आपल्यावर होता? काय सांगाल? खरं तर नोकरीच्या निमित्ताने मला अनेक संधी मिळाल्या, परंतु सुरुवात कशी झाली हा जो तुमचा प्रश्न आहे, हा प्रश्न माझा फार आवडता आहे. कारण मुळात माझा जन्मतः पिंड ज्याला म्हणतो तोच समाजकार्याचा आहे. तर फार लहान असतानापासून छोट्या छोट्या गोष्टी कार्यासाठी म्हणून केला. याला समाजकार्य म्हणतात असंही त्यावेळेला माहिती नव्हतं. म्हणजे रस्त्याने जाताना कोणाचा तरी अपघात झाला आहे तर ॲम्ब्युलन्स बोलव, किंवा अगदी एक प्रसंग मला आठवतो की चोरी झालेली होती आणि एका महिलेला आणि पुरुषाला गर्दी अगदी मारत होतात. तर त्यावेळेला पोलिसांना लगेच बोलवून, अगदी माझं वय छोटंसं होतं, म्हणजे मी 18-19 वर्षांची असेल तेव्हा मी मध्ये पडले आणि मी आधी त्यांना मारणं थांबवलं आणि लगेचच फोन करायला सांगितले पोलिसांना आणि पोलीस आल्यानंतर त्यांना त्यांच्या स्वाधीन केलं. तर हे छोट्या छोट्या गोष्टी होत्या, याला समाजकार्य म्हणतात हे मला त्यावेळेला माहिती नव्हतं. हां, पण कुठेतरी ही सगळी ओढ होती. आपल्याला काय असं कधी मनात आलं नाही आणि निघून जायचं त्या प्रसंगामधनं, असंही कधी वाटलं नाही. त्यानंतर मग अशी संधी आली की संपर्क आला एका मतिमंद मुलांच्या शाळेशी, त्या संस्थेशी. स्पंदन नावाची ती संस्था होती आणि तिथे ती जी मतिमंद मुलं होती त्या मुलांबरोबर वेळ आठवड्यातनं 2 दिवस किंवा 3 दिवस 3-3 तासांचा वेळ त्यांच्याबरोबर घालवायचा. त्यांना काहीतरी खायला घेऊन जायचं, त्यांना आवडत्या वस्तू घेऊन जायच्या. आणि खरं म्हणजे मी त्यांच्यासाठी काहीतरी करत होते असं मला वाटत नव्हतं, कारण त्या मुलांकडनं मला इतकं भरभरून प्रेम मिळायचं की मलाच ओढ लागलेली असायची की मी कधी त्यांना भेटायला जाते, कधी तो आठवड्याचा दिवस येतो आणि मी कधी त्यांना भेटायला जाते. अगदी गेटपर्यंत पोहोचल्यानंतर ती मुलं ताई आली म्हणून मागे यायची. आणि मग तिथनं हे जे काय प्रेम मला मिळायला लागलं आणि त्यातनं जे काही समाधान मिळायला लागलं, तर असं समजा की लोभ, मला आवड निर्माण झाली. ती आवड निर्माण झाली. कार्याविषयीची कळकळ तुमच्यामध्ये, संवेदनशील, मी आता संवेदनशील मनाबद्दल बोलले, तो एक भाग स्वभावाचा. अगदी काहीतरी करायचं. आणि शिक्षण सुरू असताना तुम्ही करत होता? होय
होय. हे शिक्षण सुरू असताना करत होते आणि मग नंतर याच संस्थेच्या माध्यमातनं रेड स्वास्तिक सोसायटी या डॉक्टरांच्या संस्थेबरोबर ओळख झाली. आणि ही जी डॉक्टरांची संस्था होती ही गरीब मुलं जी असतात, लहान मुलं, ह्यांना जर काही शारीरिक समस्या असतील, काही वैद्यकीय समस्या असतील तर त्यांच्यासाठीही मोफत सेवा देत होते. तर त्या माध्यमातनं मग अशा गरीब मुलांचा शोध घ्यायचा की ज्यांना ऑपरेशन्सची गरज आहे, ज्यांना एखादा बॉडीचा पार्ट त्यांचा लावून घ्यायचा आहे, ज्यात तुम्हाला माहिती असेल की प्लास्टिक किंवा आजकाल एक काय म्हणतो आपण त्याला, पार्ट्स लावून घेतात, बॉडी पार्ट्स लावून घेतात. तर असे काही मुलं आम्ही शोधून आणले आणि या डॉक्टरांच्या मदतीने आम्ही ते ऑपरेशन्स पार पाडले. तर हे करत असताना फक्त त्यातनं समाधान मिळतं एवढंच मला माहिती होतं. आणि नंतर पुढे पुढे हेच समाधान, हाच आनंद म्हणतात ना, आपण जे शोधतो तेच आपल्याला मिळत जातं पुढे. तर त्या माध्यमातून मग मला जॉब पण लकीली नशिबानं मला त्याच पद्धतीचे जॉब मिळत गेले आणि पुढे पुढे माझं कार्य वाढत गेलं. म्हणजे समाजसेवेचं पिंड आणि लिखाणाचंही पिंड होता असं म्हणायला हरकत नाही. हो, म्हणजे काय होतं की मुळात तुमचं संवेदनशील मन असेल तर जेव्हा समाजातल्या समस्या तुम्हाला दिसायला लागतात तर ती कळकळ आपोआपच मनातनं निर्माण होते आणि अस्वस्थता निर्माण होते. ती घालमेल तुमची सतत चालू असते आणि मग ती घालमेल काढायला काहीतरी लागतं तुम्हाला आणि त्यातनं मग तुमचं लिखाण सुरू होतं. आणि मला माध्यमं पण मिळाली, म्हणजे मी या बाबतीत फारच नशीबवान होते असं मला प्रत्येक वेळेला वाटतं की कार्य जे मला आवडायचं तीच कार्य मला मिळत गेली आणि माझी घालमेल काढायला किंवा व्यक्त होण्यासाठी मला जो प्लॅटफॉर्म हवा होता तो माध्यम समूहाच्या माध्यमातून मला तो प्लॅटफॉर्मही मिळाला आणि म्हणून माझं लिखाणही त्या माध्यमातून सुरू झालं. आणि असं हे व्यक्त करण्यासाठी लेखन हे उत्तम सर्वोत्तम माध्यम आहे, अगदी सर्वोत्तम मार्ग आहे असं मला वाटतं. कारण तुमच्या मनातली जी काय तुमच्या मनात जे काय विचार आहे, जे काय चालू असतं तुमच्या मनामध्ये, ते सगळं तुम्हाला लेखनाच्या माध्यमातून व्यक्त करता येतं. मग शिक्षण सुरू होतं आणि नंतर मग नोकरीच्या शोधामध्ये होतात आणि तुम्हाला समाजसेवाही करायची होती आणि त्या नोकरीच्या निमित्ताने तुम्हाला ती संधी आली. तुम्ही इथे प्राध्यापिकेची नोकरी सोडून मुंबईला गेलात काही वर्ष आणि तिथे आदिवासी लोकांसाठी कार्य केलं. त्या संधीचं तुम्ही सोनं करून दाखवलं. तर काय पद्धतीने तिथे कार्य केलं, काय आदिवासी लोकांच्या समस्या होत्या? मुंबईला सुद्धा म्हणजे ही मुंबईला मिळालेली संधी ही सर्वोत्तम संधी होती. त्यातूनच माझ्या व्यक्तिमत्वाचा विकास झाला असं मला वाटतं. म्हणजे मी ज्यावेळेला मुंबईला नोकरीला लागले तेव्हा CSR म्हणजे कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी असा माझा जॉब होता. तर एक म्हणतात ना की तुम्हाला जे काम आवडतं म्हणजे सामाजिक सेवा ही तुम्हाला करायची आणि त्यासाठी तुम्हाला पगारही मिळणार आहे. तर ही एक आनंदाची बाब माझ्यासाठी होती. आणि जी काही समाजसेवा मला करायची होती त्यासाठी मला कंपनीकडनंच सगळ्या सोयी मिळणार होत्या. त्यामुळे मग त्या कामाला सुरुवात झाली. ते काम म्हणजे एक 16 गावांची गावं होती. त्या गावांमध्ये आमच्या कंपनीमार्फत काही प्रोजेक्ट सुरू होणार होते, काही प्रकल्प सुरू होणार होते. तर त्या प्रकल्पांसाठी म्हणून हे जे गावं होती या गावांच्या डेव्हलपमेंटची कामं सुरू होती. आणि मग माझ्याकडे कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी अशी जबाबदारी आली. आमची टीम होती, चमू होती आणि या माध्यमातून आम्ही त्या गावांमध्ये आरोग्यसेवा आणल्या, आम्ही तिथे रस्ते सुधारलेत, आम्ही शाळांच्या सुधारणेसाठी प्रयत्न केले आणि मुख्यतः तिथे आम्हाला आदिवासी ती गावं होती किंवा आगरी कोळी गावं ज्याला आपण म्हणतो, जी बरीच मागासलेली होती. तिथे 2 गावांना जोडणारे रस्ते नव्हते किंवा आरोग्य सेवा ज्याला आपण म्हणतो महिनो वर्षानुवर्ष तिथे डॉक्टरांनी प्रवेशसुद्धा त्या गावांमध्ये घेतलेला नव्हता. अशी परिस्थिती तिथे होती. आणि शाळा तर गळत होत्या किंवा अगदी तुटक्या फुटक्या शाळा, पावसात उन्हात आणि कसल्या परिस्थितीत मुलांना तिथे शिक्षण घ्यावं लागत होतं. तर त्या माध्यमातून आम्हाला तिथे संधी मिळाली, तिथल्या लोकांसाठी काम करण्याची संधी मिळाली आणि आरोग्यासाठी सुद्धा काम करण्याची संधी मिळाली की तिथले जे वयोवृद्ध लोक होती त्यांना रातांधळेपणा येणं किंवा पाठीतनं वाघ येणं किंवा ज्या पद्धतीचं अन्न तिथल्या लोकांना मिळायला पाहिजे ते अन्न तिथे न मिळाल्यामुळे, व्हिटॅमिन्सचे कमी त्यांच्या शरीरात असल्यामुळे म्हणा किंवा योग्य प्रमाणात पोषक तत्व त्यांना न मिळाल्यामुळे त्यांना अनेक आजारांनी घेरलं होतं. आणि त्याच्यामुळे मग अनेक आजार असल्यामुळे मग आणि म्हातारे झाल्यानंतर तर रातांधळेपणा किंवा
त्यांना पायाने चालता यायचं नाही किंवा पाठीतनं त्यांना वाग जायचा. मग अशा वेळी कंपनीच्या मार्फत मेडिक्लेम करून घे आणि कितीतरी लोकांची ऑपरेशन्स आम्ही त्या माध्यमातून करून घेतली. ती आरोग्य सेवा आम्हाला तिथे देण्याची संधी मिळाली. तर अशा पद्धतीने तिथे आदिवासींसाठी आणि आगरी कोळी लोकांसाठी काम करण्याची संधी पण जेव्हा तुम्ही सुरुवातीला गेलात आणि मग अशा काही सुविधा नव्हत्या, मग त्यांना कसं पटलं की तुम्ही त्यांच्या मदतीसाठी येत आहात? त्यांना थोडंसं कम्फर्ट झोनमध्ये तुम्हाला आणावं लागलं असेल. कसं हे सगळं हे थोडंसं फार कठीण होतं, कारण ज्या वेळेला कंपनी तुमची अशा गावांसाठी काम करत असते तेव्हा सगळी लोक त्याला मान्यता दिलेली असते असं नाही. म्हणजे जमिनी विकत घेतल्या जातात, तो जो काही प्रकल्प असतो तो, तर जमिनी विकायला सगळीच लोक तयार असतात असं नाही. म्हणजे कंपनीने बराचसा पैसा देऊ केलेला असला तरीही मग त्यातले काही लोक विरोधात असतात, काही लोक तयार असतात कारण भरपूर पैसा मिळणार असतो. पण जे लोक विरोधात असतात, ज्यांना जमिनी विकायच्याच नाही आहेत, परंतु साम दाम दंडभेद असं सगळं वापरून कंपन्यांनी त्या जमिनी विकत घेतलेल्या असतात, त्याच्यामुळे बरीचशी लोक नाराज असतात. मग तुम्ही कितीही चांगलं त्यांच्यासाठी काम करायला तिथे जाणार असाल तरीही बरेचदा असं होतं की त्यांना ते मान्यच नसतं. म्हणजे तुम्ही त्यांच्या गावातच येऊ नये, कारण तुम्ही येणार असाल तर तुम्ही कुठेतरी त्यांच्याकडनं काहीतरी हिरावून घ्यायलाच आलेले आहात अशी त्यांची ती धारणा असते. आणि म्हणून त्यांचा विश्वास संपादन करण्यापासून ते त्यांच्यासाठी काम करेपर्यंत असा हा प्रवास होता. आणि तो विश्वास संपादन करायला सुरुवातीचा काळ फार कठीण काळ होता. म्हणजे अगदी चक्क ज्या वेळेला पहिल्यांदा गावात पाय ठेवला तेव्हा आमच्याबरोबर काही बॉडीगार्ड्स होते. म्हणजे पहिल्यांदा बॉडीगार्ड्स घेऊन गेलं. माझ्यासाठीही हे नवीन होतं की बॉडीगार्ड्स सोबत का येत आहेत गावात जाताना. पण म्हटलं की असेल काहीतरी यांची पद्धत असेल, यांच्याकडे काहीतरी असं असेल, कंपनीचा काहीतरी नियम असेल. पण पोहोचल्यानंतर कळलं की अनेक लोक आमच्या गाडीला आडवी आलीत आणि त्यांनी तो विरोध दर्शवला की तुम्हाला गावामध्ये प्रवेशसुद्धा आम्ही करू देणार नाही. पण मी ठाम होते आणि मला काम करायचं होतं, त्यामुळे मी त्या लोकांशीच आम्ही म्हणजे संवाद साधला आणि त्यांना बोललो की तुमच्या समस्या आम्ही समजून घेऊ, आम्हाला काय करायचं आहे ते तुम्ही समजून घ्या आणि एकमेकांच्या संगनमतानं आपण या गावाचा कायापालट करूया, आपण चांगली कामं करूया. सुरुवातीला त्यांचा विश्वास नाही पटला, पण हळूहळू रोज गेल्यानंतर एक काळ असाही आला की जी लोक गावातच यायचं नाही असं म्हणत होते ती लोक आज मॅडम आणि येणारी चमू कोणाच्या घरी जेवण करणार इथपर्यंत प्रवास तो गेला. आणि इतकंच नाही तर मग गावातली जी लहान मुलं होती त्यांना ते लक्षात आलं की आपल्याला शाळा आवश्यक आहे आणि त्याच्यासाठी ही लोक काम करणार आहेत किंवा शौचालय ही लोक बांधून देणार आहेत. तर लहान लहान मुलं सुद्धा गावातनं जंगलांमधनं फुलं तोडून आण, आमच्यासाठी गुलदस्ते तयार करून ठेव. तर कधी बायका आमच्यासाठी गजरे तयार करून ठेवत होते, कोणी ओटी भरायचं, कोणी बांगड्या घेऊन ठेवायचे. तर हा सुद्धा एक त्या कार्यातनं आम्हाला मिळालेला अत्यंत आनंद आणि सुंदर अनुभव होता. शून्यातून सुरुवात होती आणि शिक्षण आणि सर्वांगीण विकासासाठी तुम्ही तो प्रयत्न केलेला. म्हणजे तिथल्या मुलांची 10वी या 12वी पास होण्याची जी स्वप्न होती ती ग्रॅज्युएट होण्याची स्वप्न पाहायला लागली. इतका अमूलाग्र बदल विचारांमध्ये तुमच्या कार्याने घडवून आणला. खरंच सगळं कौतुकास्पद आहे. आणि अजून मग त्यांना जीवनाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आणखीन काय पावलं उचलल्या गेली म्हणजे मी तुम्हाला ज्या पद्धतीने सांगितलं की 2 गावांना जोडणारे रस्ते सुद्धा त्या गावांमध्ये नव्हते. तर मुलांचं शिक्षण कुठपर्यंत, मग 7वी पर्यंत शिक्षण व्हायचं आणि पुढचं शिक्षण घेण्यासाठी त्यांना पनवेलमध्ये म्हणजे नवी मुंबईमध्ये त्यांना यावं लागायचं. पण जिथे रस्तेच नाही आहे, जिथे सोयी सुविधा नाही आहेत, तिथनं मग ते 7वी नंतर शिक्षणाचा विचार सुद्धा करत नव्हतात. पण ज्यावेळी आम्ही त्यांना ह्या सगळ्या गोष्टींचं महत्त्व समजावून सांगितलं तेव्हा मग ते हळूहळू त्यांनी विचार केला की पुढचं शिक्षण मुलांनी घ्यायला हवं. आणि असं झालं होतं की जमिनी विकल्या गेल्यामुळे भरपूर पैसा ह्या लोकांच्या घरात आला आणि मग त्यातनं त्यांचं असं होतं की कधीच इतका पैसा त्यांनी पाहिलेला नव्हता, म्हणजे लाखो करोडो रुपये. मग एज्युकेशन नसल्यामुळे तो पैसा कुठे खर्च करायचा, तर मग मोठ्या मोठ्या माडीची घरं बांधायची आणि गाड्या घ्यायच्यात आणि त्या गाड्या घरासमोर दिसल्या पाहिजे आणि गावातलं सगळ्यात उंचीचं घर माझं असलं पाहिजे, अशी त्यांची मानसिकता त्यावेळेला होती. आणि पनवेलसारखा एरिया म्हणजे जरा आजूबाजूचा जो एरिया होता तो व्यसनाधीनता तिथे जास्त होती. त्यामुळे आणि शिक्षण नसल्यामुळे मग तिथले जे पुरुषांची मानसिकता आहे तो पैसा व्यसनांवर उडवणं
इतकंच त्यांना माहिती होतं. म्हणजे घरातल्या मुलांना गाड्या घेऊन द्यायच्या आणि पुढे मोठी माडी बांधायची आणि नंतरचा उरलेला सगळा पैसा जो आहे हो. तो व्यसनात घालवायचा. तर हे असं असल्यामुळे पण आम्ही गेल्यानंतर त्यांना जेव्हा शिक्षणाचं महत्त्व कळायला लागलं आणि उच्च शिक्षणाचं महत्त्व कळायला लागलं, त्यांना पुढे शिक्षणासाठी आम्ही पनवेलसारख्या शहरामध्ये ॲडमिशन्स घेऊन जाण्याचं जेव्हा ठरवलं, तेव्हा तिथे एक वैचारिक क्रांती किंवा वैचारिक बदल जो आहे हो. तो हळूहळू घडत गेला. आणि तिथल्या मुलांमध्ये, कारण नोकरी नुसतं या पैशांवर तुमचं घर चालणार हो, नाहीये, हो. तुम्हाला पुढे नोकरी करायची असेल तर शिक्षण घ्यावं लागेल. हा सुद्धा एक वैचारिक बदल आम्ही आणि त्यांच्यात तुम्ही घडवून छान आणला. विचारांमध्ये त्यांच्या सकारात्मकता आणली, त्यांना पटवून दिलं होय. आणि खऱ्या अर्थाने त्यांच्याकडूनही उत्तम प्रतिसाद मिळाला. खूप छान. आणि त्यांना जीवनाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी ही मदत केली. आणखीन तुमच्याबद्दल माहिती जाणून घ्यायची आहे, पण मॅडम ब्रेकची वेळ झालेली आहे. दर्शक हो, कार्यक्रमात घेऊया एक छोटासा ब्रेक. भेटूया लगेचच. दर्शक हो, या छोट्याशा विश्रांतीनंतर कार्यक्रमात पुन्हा एकदा आपलं मनापासून स्वागत. रश्मिताईंच्या कार्याविषयी पुढे माहिती जाणून घेऊया. रश्मिताई, पुढे तुम्ही मग नागपूरला आलात आणि सकाळ समूहाच्या तनिष्का या व्यासपीठाहून जवळपास 11 जिल्ह्यांचं नेतृत्व तुम्ही केलं आणि पुन्हा ही एक अशी छान नोकरीची संधी होती जिथे समाजकार्यही घडणार होतं. तर काय हे कार्य होतं आणि कशा पद्धतीने हे प्रश्न सोडवलेत? पुन्हा असंच होतं की मुंबईच्या कार्याचा अनुभव आणि माझ्या कार्याबद्दलच लिखाण माझं सकाळ माध्यम समूहाच्या पेपरमधनं सुरू होतं. एक महिला विषयक पुरवणी निघायची, त्यात माझे ते लेख सुरू होते. त्यामुळे माझं कार्य माहिती होतं. आणि ज्यावेळेला तनिष्का व्यासपीठ नागपूर सकाळमध्ये सुरू करण्याची वेळ आली, त्यावेळेला माझ्या कार्याचा अनुभव बघून मला तिथनं ऑफर आली होती. आणि परत समाजकार्याचाच विषय असल्यामुळे माझ्यासाठी तो फार आनंदाची संधी होती आणि ती संधी मी घेतली. इथे तनिष्का व्यासपीठ म्हणजे फक्त महिलांसाठी एंटरटेनमेंट किंवा नाचगाण्यांचा कार्यक्रम किंवा कल्चरल असं हे नव्हतं. इथे स्पेशली महिलांसाठी 11 जिल्ह्यांमधनं एक नेटवर्क तयार करायचं होतं. आणि हे नेटवर्क म्हणजे अगदी गावाखेड्यात, अगदी तळागाळातल्या महिलांना एकत्र करून त्यांच्या समस्या त्यांच्याच माध्यमातून सोडवायच्या आणि त्यांना ते बळ पुरवायचं. म्हणजे माध्यम समूहाचं बळ पुरवायचं. त्यांना जे काही त्याच्या माध्यमातून लागणाऱ्या सोयी सवलती असेल किंवा रिसोर्सेस असतील, ते रिसोर्सेस त्यांना माध्यम समूहाच्या माध्यमातून द्यायचं आणि त्यांच्याच हातातनं त्यांच्या समस्या सोडवून घ्यायचा. असा हा एकंदरीत कामाचं स्वरूप होतं. आणि 11 जिल्ह्यांचं काम करण्याची संधी मिळाल्यामुळे तळागाळात जाऊन मला ते काम करता आलं. तर काही उदाहरणं मला, जसं आता तुम्ही तिथे कुमारी माता, तो एक प्रश्न होता, तर कसे हक्क त्यांना मिळवून दिलेत तुम्ही? हक्क म्हणजे कुमारी माता हा ज्या काळात मी सकाळ माध्यम समूहामध्ये नोकरीला लागली त्यावेळेला हा फारच ऐरणीचा प्रश्न होता. म्हणजे यवतमाळ जिल्ह्याच्या जरी जामणी हा जो भाग आहे, या भागामध्ये कुमारी मातांचा प्रश्न फार ऐरणीवर आला होता. कुमारी माता म्हणजे काय तर हा जो जरी जामणीचा आणि आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्राची जी बॉर्डर आहे, त्या बॉर्डरवर मिरचीचा व्यापार होतो. तर मिरचीच्या व्यापारासाठी आंध्र प्रदेशातनं येणारी जी काही मंडळी आहे, ती मंडळी तिथे आल्यानंतर तिथे काही राहण्याची जागा नाही आहे. म्हणजे हॉटेल्स आहेत किंवा लॉज आहे असं काही तिथे नसल्यामुळे मग इथे आदिवासींच्याच घरात राहायचं आणि आदिवासींच्याच शेतांमधली जी मिरची आहे ती मिरची बघायची, ती पसंत करायची आणि मग व्यापारासाठी ती खरेदी करायची. असं तिथे चालायचं. तर मग व्यापाऱ्यांच्या घरी राहता राहता ही शहरातनं आलेली माणसं असायची. ह्यांच्याकडे मोबाईल होते, ह्यांच्याकडे लॅपटॉप होते, ह्यांच्याकडे मोठ्याला गाड्या असायच्या. हे सगळं आदिवासी मुलं मुली जे आहेत ह्यांनी पूर्वी कधी फार पाहिलेलं नव्हतं. त्याच्यामुळे हे बघितलं की ती तिथे अट्रॅक्ट व्हायची. आणि तुम्हाला माहिती असेल की आदिवासींचं कल्चर खरं म्हणजे आपण जेव्हा बघतो तेव्हा आपल्यापेक्षा ती लोक जास्त कल्चरल आहेत असं आपण मानतो. म्हणजे तिथे आपल्याला असणारी बरीचशी बंधनं त्यांना नसतात किंवा ज्या गोष्टींना आपण चुकीचं समजतो त्या गोष्टींच्या बाबतीत तिथे जास्त स्वातंत्र्य आहे मुलामुलींना. पण झालं असं की आदिवासींच्या घरात ही व्यापारी मंडळी जेव्हा राहायला लागली तर तिथल्या ज्या मुली आहेत त्या अट्रॅक्ट झाल्यामुळे मग तिथले समस्या वाढल्या की फक्त काही गोष्टींचं आमिष दाखवून त्या मुलींबरोबर
ते जे व्यापारी आहे ते निघून गेल्यानंतर लक्षात यायचं की मुली प्रेग्नंट राहिलेल्या आहेत, बरं. गरोदर राहिलेल्या आहेत. तर मग सुरुवातीला असं व्हायचं की 1-2 केसेस, 8 केसेस, 10 केसेस अशा जोपर्यंत आल्या तोपर्यंत आदिवासींना ही फार मोठी समस्या आहे असं वाटलं नाही, कारण तो त्यांच्या कल्चरचा एक नॅचरल गोष्टींचा भाग आहे असं त्यांना वाटायचं. पण मग हळूहळू जशी संख्या वाढत गेली तशी त्याची वाच्यता वाढली आणि त्यांच्या गावांच्या बाहेर जेव्हा ह्या गोष्टी जायला लागल्या तेव्हा पत्रकार मंडळी तिथे पोचायला लागलीत, लेखक मंडळी तिथे पोचायला लागली आणि मग त्यांना प्रश्न विचारायला लागलेत की तुम्हाला कसं वाटतं, तुम्हाला माहिती असेल. तर मग तेव्हा त्यांना लक्षात आलं की हे जे काय घडतंय हे काहीतरी चुकीचं घडतंय आपल्या मुलींबरोबर. कारण मुलांचा प्रश्न राहील ना पुढे, भविष्य काय त्या मुलांचं. हां, नाही मग त्या महिलांना मग घरातनं बाहेर काढायला सुरुवात केली आणि मग त्या महिला गावातनं बाहेर ती लोक राहायला लागली, म्हणजे त्या मुलींना बाहेर काढल्यानंतर. मग असं करता करता हळूहळू ती संख्या वाढत 1100-1200 पर्यंत जेव्हा संख्या गेली तेव्हा ती सरकारच्या कानावरती गोष्ट आली. पण तोपर्यंत या ज्या महिला होत्या यांना गाव निकाला केल्यामुळे, म्हणजे गावातनंच काढून टाकल्यामुळे आणि वेगळं गाव करून यांना राहण्याची वेळ आल्यामुळे यांना कोणी काम देत नव्हतं, यांना शेतावर काम मिळत नव्हतं. त्यामुळे मग पोटापाण्याचा प्रश्न पुन्हा उपस्थित व्हायचा आणि मग एक बाळ घेऊन बाजूला झालेली जी स्त्री होती तिला तीच काम परत ते काम करावं लागलं आणि एक बाळ असणारी जी स्त्री होती तिला 2 बाळ, 3 बाळ, 4 बाळ घेऊन तिला परत तिथे राहावं लागलं. आणि सगळ्यात मोठी समस्या फक्त बाळ घेऊन राहण्याची नव्हती. ह्या ज्या महिला होत्या किंवा या ज्या मुली होत्या या मुलींची स्वतःचीच ओळख नाही आहे. बरं. त्यांचे जन्म कागदपत्र नाही आहेत किंवा त्यांचे आधार कार्ड नाहीत किंवा कुठलेच नाही. त्यांनाच नाही तर मुलांना कुठनं. बरोबर. कारण मुलांचं तर वडील कोण आहे हे सुद्धा मुलांना माहिती नाही. मग ज्यांचे वडील कोण आहे हेच माहिती नाही तर त्यांना शासनाचे कागदपत्र नाही. ज्यांना शासनाचे कागदपत्र नाही त्यांना शासनाचे फायदे मिळणार नाही, योजनांचा लाभ मिळणार नाही. तर अशी ही समस्या असल्यामुळे मग आम्ही काय केलं की तनिष्काच्या माध्यमातून वणी या गावाला आम्ही आधी 10 महिलांचा ग्रुप तयार केला आणि त्या माध्यमातून मग या महिलांची कागदपत्र बनवून देण्यापासून तर त्या महिलांच्या मुलांना शिक्षणासाठी लागणाऱ्या ज्या सोयी सवलती आहेत किंवा शाळेमध्ये ॲडमिशन्स घेऊन द्यायच्या असेल तर त्याच्यासाठी मग आमच्या महिलांनी अनेक प्रयत्न केले आणि मग यवतमाळसारख्या ठिकाणी त्यांच्या मुलांना अगदी उच्च शिक्षणापर्यंत सुद्धा आम्ही यवतमाळसारख्या ठिकाणी आम्ही त्यांना घेऊन आलो. हो, म्हणजे हा एक किती महत्त्वपूर्ण मदतीचा हात त्यांच्या पुढे आलात आणि तुमचं लेखन कार्य आणि अशा महिलांच्या प्रश्नांच्या मुळापर्यंत जाऊन आर्टिकल्स लिहिणं, ते पेपरमध्ये प्रकाशित करणं, समाजापर्यंत ते मुद्दे आणणं आणि त्याच्यावर निर्णय घेणं किंवा उपाययोजना करणं, हे आपल्यामुळे सगळं छान झालं आणि तुमची टीम होती हे करायला. आणि तसंच दारूबंदी हाही एक महत्त्वाचा प्रश्न ऐरणीवर होता तिथे. तर त्या संदर्भात कसे तुम्ही ते प्रश्न हाताळलेत? हा सुद्धा यवतमाळ जिल्ह्याचा विषय होता. यवतमाळ जिल्ह्यामध्ये दाभाडीसारखं एक अगदी छोटंसं गाव होतं. म्हणजे तुम्हाला विश्वास बसणार नाही की 150-200 घरांच्या गावामध्ये जवळजवळ 38 दारूभट्ट्या, बरं, म्हणजे ज्या हातभट्टीची दारू ज्याला म्हणतात, तर त्या 38 दारूभट्ट्या आणि गावात काम करणाऱ्या फक्त स्त्रिया. कारण पुरुष सगळे हे व्यसनाधीन झालेले आणि विशेष समस्या अशी होती की पुरुष तर व्यसनाधीन झालेले पण 12-15 वर्षाची मुलं झाली की ती सुद्धा दारू प्यायला लागायची. काम करणाऱ्या फक्त स्त्रिया शेतीत जाऊन त्या बिचाऱ्या दिवसभर राबून त्या रोजंदारीवर म्हणजे रोजगार घेऊन यायच्या आणि त्या घरी पोहोचण्याच्या आतच हे पुरुष किंवा ही मुलं त्यांच्या हातातनं पैसा हिसकायचे आणि हे दारू प्यायला जायचे. किती विदारक चित्र आहे. हो, आणि तिथे महिलांची एकी नव्हती. त्याच्यामुळे समजा एखादा पुरुष एखाद्या स्त्रीला मारतोय, तिच्याकडनं पैसा हिसकावून नेतो आहे, तर तिला उपायच नव्हता, ती काहीच करू शकत नव्हती. पण मग अशाच वेळी ज्या वेळेला मी तनिष्कामध्ये होते आम्हाला एक फोन आला आणि तिथल्या एका महिलेने आम्हाला ही समस्या सांगितली आणि आम्ही ही समस्या सोडवण्याचा विचार केला. मग जेव्हा आम्ही दाभाडीला गेलो, आम्ही आधी एक महिलांना तुम्हाला एकत्र यावं लागेल, तुम्ही एकत्र आल्याशिवाय ही समस्या कधीही सुटणार नाही. पण तिथे त्यांना विश्वास नव्हता. मग आधी फक्त 5 महिला एकत्र आल्या. त्या 5 महिला एकत्र आल्या, त्यांनी हळूहळू अशी सुरुवात केली की कोणी पैसे हिसकायला आले की या 5 महिला धावून जायच्या आणि त्या माणसाला मारण्यापासून म्हणजे त्या बाईला मार खाण्यापासून वाचवायच्या. तर सुरुवात अशी झाली. त्यांना लक्षात आलं की पुरुषांनी मारणं बंद केलंय आणि मग हळूहळू 10 महिला एकत्र आल्या, मग 20 महिला एकत्र आल्या. मग हळूहळू त्या दारूभट्टी ज्या आहेत, सुरुवातीला आम्ही कायद्यांनी काम केलं की पोलीस स्टेशनला किंवा सगळीकडे आम्ही नियमानुसार आम्ही निवेदनं देऊन ते बंद करण्याचा प्रयत्न केला. पण जेव्हा ती कामं झाली नाही तेव्हा बायकांनी स्वतः हातात शस्त्र म्हणण्यापेक्षा की जरा स्वतः प्रयत्न सुरू केले आणि मग दारूभट्टी रोज दिवसभर काम केल्यानंतर रात्री जाऊन एक दारूभट्टी फोडायची, ती बैलबंडीत टाकायची आणि ते पोलीस स्टेशनमध्ये पाठवून द्यायचं.
मग दुसऱ्या दिवशी दुसरी, तिसऱ्या दिवशी तिसरी, असं करता करता चौथ्या दिवशी पहिली दारूभट्टी परत उभी राहायची. पण यांनी प्रयत्न सोडले नाही, यांनी प्रयत्न करत राहिले आणि काही महिन्यानंतर एक दिवस असा आला की दाभाडी गावची दारूबंदी झाली पूर्णपणे. आणि दुसरा प्रयत्न यांनी असा केला की जर गावात दारू नाही आहे तर मग पुरुष बाहेर गावी जाऊन दारू पिऊन यायचे. तर मग यांनी रात्री गावाच्या वेशीवर उभं राहून जे पुरुष दारू पिऊन यायचे त्यांनी गावामध्ये त्यांना प्रवेश द्यायचा नाही असं त्यांनी सुरू केलं. म्हणजे तुमचे प्रयत्न अगदी चालूच होते आणि महिलांचंही सहकार्य तुम्हाला मिळत होतं. आणि याच मुद्द्यावर पुढे बोलूया, पण ब्रेकची वेळ झाली आहे. दर्शक हो, कार्यक्रमात घेऊया एक छोटासा ब्रेक. भेटूया या ब्रेक नंतर. दर्शक हो, या छोट्याशा ब्रेकनंतर कार्यक्रमात पुन्हा एकदा आपलं मनापासून स्वागत. सृजनात्मक व्यक्तिमत्व या शीर्षकाअंतर्गत लेखिका, कवयित्री, समाजकार्यकर्ती रश्मी मदनकर यांच्याशी आपण छान गप्पा मारत आहोत. या गप्पा आता पुढे नेऊया. रश्मीताई, आता आपण ब्रेकवर जाण्याआधी तुम्ही छान सांगितलं की दारूबंदीचं कसं तुम्ही आटोक्यात आणलं किंवा तिथल्या महिलांना तुम्ही कसं जागृत केलं, कशा महिला एकजूट झाल्या. खूप छान माहिती सांगितली आणि त्यांच्या कौतुकच करावं त्यांच्या ताकदीचं, त्यांचं सामर्थ्याचं. आणि पुढे असे एक एक प्रश्न तुमच्या पुढे येत गेले आणि तुम्ही छान पद्धतीने ते सोडवत देखील गेले. साकोली गावाबद्दलही तुम्ही अनेक कामं केलेली आहेत. तर ती कोणती कामं, कोणते प्रश्न तिथे तुम्हाला नवीन प्रकारे दिसलेत आणि कसे सोडवलेत, काय सांगाल? भंडारा जिल्ह्याचं साकोली तालुका म्हणजे अख्ख्या तालुक्यात ते काम झालेलं आहे. तर दारावरचा हक्क असं आम्ही हे जे काय आंदोलन आम्ही केलं होतं त्या आंदोलनाला दारावरचा हक्क असं एक छान नाव देण्यात आलं होतं. तर दारावरचा हक्क म्हणजे काय, तर सुरुवातीला असं झालं की ह्या सगळ्या महिला ज्या आम्ही एकत्र आणल्या होत्या, म्हणजे साकोलीला सुद्धा एक नेटवर्क तयार केलं होतं आणि जवळजवळ पहिले 10-20 आणि नंतर 50 बायकांचं असं एक छान नेटवर्क तिथे तयार झालं होतं. आणि सुरुवात अशी झाली की या महिलांकडे ज्या समस्या यायच्या किंवा ज्या तक्रारी यायच्या त्या तक्रारी अशा होत्या की घरावर किंवा ज्या काही जमीन जुमला असतो किंवा जे काही घरदार असतं या घरादाराच्या कागदपत्रांवर महिलांचं नाव नसतं. म्हणजे ती जर पुरुषांनी विकून टाकली तर ती कितीतरी वर्ष महिलांना माहीतच नसते की ही जमीन विकली गेलेली आहे. म्हणजे समजा एखादा व्यसनी पुरुष असेल तर त्या स्त्रीला एक आधार असतो की आपल्याकडे जमीन आहे, आपल्याकडे घरदार आहे. तर समजा उद्या मुलगा शिक्षणाला आला किंवा मुलगी लग्नाला आली तर आपल्याला हे विकून जे काही पैसे येतील त्यातनं आपली ती सोय होऊ शकते. पण जेव्हा मुलगी शिक्षणाला येते तेव्हा असं लक्षात येतं की अगदी 5-10 वर्ष आधीच नवऱ्यानी ते सगळं विकून तो पैसा जो आहे तो सगळा व्यसनात उडवून टाकलेला आहे. मग असं ठरलं की आंदोलन करायचं आणि त्या आंदोलनाचा उद्देश असा होता की सगळ्या कागदपत्रांवर महिलांचं नाव असलं पाहिजे, जेणेकरून काहीही विकायचं असेल किंवा काहीही करायचं असेल तर महिलांची सही घेतल्याशिवाय ते करता येणार नाही. तर हा उद्देश घेऊन या आंदोलनाला सुरुवात झाली आणि या आंदोलनाला इतका सुंदर सकारात्मक प्रतिसाद मिळाला की पुरुषांनीही या आंदोलनानंतर हळूहळू त्यांचा सहभाग नोंदवला. आणि कागदपत्रांवर तर महिलांची नावं आलीच आली, पण पुरुषांनी इनिशिएटिव्ह घेऊन पुढाकार घेऊन असं ठरलं की साकोली तालुक्यातल्या प्रत्येक घरावर पहिलं नाव हे स्त्रीचं असेल आणि दुसरं नाव पुरुषाचं असेल. तर आजही साकोली तालुक्यातल्या कुठल्याही गावातल्या कुठल्याही घरासमोर तुम्ही उभा राहिलात तर त्या घरावर पहिलं नाव हे स्त्रीचं नाव आहे आणि दुसरं नाव हे पुरुषाचं नाव आहे. म्हणजे तिला तिचे हक्क मिळालेत. हो, खूप छान. आणि तुमचे हे प्रयत्न होते. मग महिलांनी आणखीन पुढे काही नवनवीन व्यवसायामध्ये पुढे यावं, स्वतःच्या पायावर उभं राहावं या दृष्टिकोनातून हे प्रशिक्षण त्यांना दिलं का? हो, आपण महिलांना या काळामध्ये व्यावसायिक प्रशिक्षण आपण दिलं. त्याच्यामध्ये कुक्कुटपालन असेल, बकरी पालन असेल किंवा शेतीची काही कार्य असतील, त्यानंतर गृहउद्योग आपण जे म्हणतो ते असेल किंवा काही महिलांनी तांदळाचा व्यापार केला. म्हणजे भंडारा जिल्ह्यामध्ये तुम्हाला माहिती असेल की तांदूळ जास्त पिकतो. तिथल्या गावांमधल्या महिलांना पूर्वी असं असायचं की फक्त शेतीत जाऊन ती लोक काम करत होती, परंतु आम्ही त्यांना बळ दिलं, महिलांना बळ दिलं आणि त्यांना बोललो की जर तुमच्या शेतात तांदूळ पिकतोय तर तो दुसऱ्यांनी का विकावा, तो तुम्ही का विकू नये. आणि मग त्या महिलांनी एकत्र येऊन तांदळाचा व्यवसाय केला. आम्ही आमच्या तनिष्का व्यासपीठाच्या माध्यमातून, कारण आमचं नेटवर्क महाराष्ट्रभर होतं, आम्ही पुणे मुंबईसारख्या
असंख्य गावाखेड्यांमध्ये त्यांचा तांदूळ पोहोचवला. असंच अमरावती जिल्ह्यातल्या काही महिलांनी लोणच्याचा बिझनेस केला, जो आम्ही विदेशापर्यंत पोहोचवला. हो. तर अशा पद्धतीने आम्ही महिलांना व्यवसाय पण मिळवून दिले, व्यावसायिक प्रशिक्षण पण दिलं, पण त्यांचा व्यवसाय अगदी विदेशापर्यंत खूप पोहोचवण्यासाठी छान. सुद्धा प्रयत्न म्हणजे केले. त्यांनी तुम्हाला तेवढी साथ दिली, त्यांची मेहनत, जिद्द, चिकाटी आणि प्रतिभा त्यांची अगदी छान वर आलं, व्यक्तिमत्व त्यांचं उठावदार झालं हो, आणि याचं कौतुक मग विदेशभर झालं. तर त्यांच्या झालेल्या कार्याच्या कौतुकाबद्दल काय सांगाल तुम्ही? हो, कार्याचं कौतुक म्हणजे असं झालं की एक आणखी उदाहरण द्यायचं म्हणजे केकतपुरासारखं वाशिमचं जे जिल्हा आहे, तिथे एक संगीता आव्हाड नावाची महिला होती. तुम्हाला माहिती असेल की हिंदी पिक्चर आलाय टॉयलेट नावाचा. तर संगीता आव्हाडचं सुद्धा जे एक केस होती ती फार फेमस झाली होती. म्हणजे आजच्या शब्दात आपण सांगायचं म्हणजे व्हायरल झाली होती की गावांमध्ये टॉयलेट्स नसायचे त्यावेळेला. आताही बऱ्याचशा गावांमध्ये नसतात. तर त्यावेळेला संगीता आव्हाड नावाच्या स्त्रीने असा पुढाकार घेतला की तिनं तिचं मंगळसूत्र काढून नवऱ्याच्या हातावर ठेवलं आणि म्हटलं की मी ग्राउंडवर जाणार नाही, मला घरात टॉयलेट पाहिजे आहे आणि माझ्यासाठी टॉयलेट बांधायला तुमच्याकडे पैसे नसेल तर मी मंगळसूत्र घालणार नाही, हे विकून तुम्ही पैसे आणा आणि तुम्ही त्याच्यात टॉयलेट तयार करा. खरं म्हणजे ही आमची तनिष्काची महिला होती आणि तिने हा जो काय पुढाकार घेतला त्याला आम्ही खूप बळ दिलं आणि त्या बळाच्या माध्यमावर त्या गावातल्या महिला एकत्र आल्या आणि सगळ्यात पहिले केकतपुरा हे गाव जे आहे अगदी छोटं गाव आहे, पण तिथे आधी हागणदारी मुक्त ते गाव झालं आणि त्याच्या माध्यमातून नंतर पुढे 10 गावं हागणदारी मुक्त झाली. आपण स्त्रीला शक्तीचं प्रतीक मानतो ना, शक्तीचं प्रतीक म्हणजे मानतो. एकत्र आल्यावर किंवा तिने जर मनात इच्छा धरली की नाही मी हे करून दाखवणार, अगदी. मग ती ते करून दाखवतेच, त्या ध्येयापर्यंत पोहोचते पोहोचते. आणि आपल्यासारखे मदतीचे हात Exactly. येतातच. तर हे जे काय होतं म्हणजे नेटवर्कच्या माध्यमातून महिला काय करू शकतात, तर महिला गावच्या गाव दारूबंदी करू शकतात, महिला हागणदारी मुक्त गाव करू शकतात, महिला दारावरचा हक्क म्हणजे कागदपत्रांवर स्वतःचा हक्क मिळवून घेऊ शकतात. तर ही जी काही उदाहरणं होती ही यशोगाथा इतक्या गाजल्या की त्यानंतर मेक्सिकोवरनं एक टीम ह्याच्यावर डॉक्युमेंटरी बनवायला म्हणून भारतात आली आणि ती स्पेशली विदर्भात आली आणि तिला विदर्भाच्या या सगळ्या गावाखेड्यातनं आणि ही सगळी मोठी मोठी उदाहरणं आहेत, छोटी छोटी उदाहरणं तर खूप आहेत की बलात्काराच्या केसेस होत्या त्याला आम्ही न्याय मिळवून दिला किंवा छोटे छोटे अशा अनेक गोष्टी होत्या, छोटे छोटे भांडणं सोडवणं आहेत गावातली किंवा काही आहेत. तर अशा अनेक केसेस होत्या आणि ह्याच्यावर अभ्यास करण्यासाठी म्हणून मेक्सिकोची एक टीम विदेशातनं भारतात आली आणि त्यांना विशेषतः विदर्भातल्या या सगळ्या नेटवर्किंगचा अभ्यास करायचा होता. आणि तो अभ्यास का करायचा होता तर मेक्सिकोमध्ये सुद्धा महिलांच्या अनेक समस्या आहेत हे आम्हाला त्यावेळेला कळलं आणि हा नेटवर्क म्हणजे महिला एकत्र आल्या तर महिला काय करू शकतात ह्याचं उदाहरण म्हणून त्यांनी ती डॉक्युमेंटरी तयार केली आणि ती मेक्सिकोमध्ये जगभरात त्याचं कौतुक झालं. आणि ती मेक्सिकोमध्ये नेऊन त्यांनी NGOच्या मार्फत तिथल्या महिलांना ती दाखवली आणि त्यांनी सांगितलं की जर भारतातल्या महिला करू शकतात तर विदेशातल्या कुठल्याही देशातल्या महिला हे करू शकतात. तर हे एक अतिशय सुंदर म्हणजे रोज नवनवीन विचार तुमच्या मनात रश्मिता येत असतील ना की मी असं समाजकार्य करेल तसं करेल, पण हे विचार जेव्हा प्रत्यक्षात सत्यात उतरतात तेव्हा खरा संघर्ष सुरू होतो आणि हातचा हा संघर्ष उद्याचं सामर्थ्य, उद्याची ताकद ठरते आणि याला नेहमी मगाशी म्हटल्याप्रमाणे जिद्द, संयम, चिकाटी हे गुण असावे लागतात आणि ते तुमच्यात आहेत आणि असं छान अगदी बहारदार हे कार्य झालं आणि तुम्ही एका बिंदूपासून सुरुवात केली आणि छान ते वर्तुळ तयार झालं. बरं, आता हे समाजकार्य तुमचं आणि लेखनाचाही प्रवास तुमचा तितकाच दमदार आहे, तर सृजनशील व्यक्तिमत्वाच्या धनी असलेल्या रश्मिताईंच्या या प्रवासाबद्दलही जाणून घ्यायचं आहे. दर्शको, सृजनात्मक व्यक्तिमत्वाच्या धनी असलेल्या रश्मिताईंकडून आणखीन पुढे माहिती जाणून घेऊया, पण वेळ झाली आहे एका छोट्याशा विश्रांतीची. भेटूया या विश्रांतीनंतर. दर्शक हो, या छोट्याशा विश्रांतीनंतर कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. रश्मिताईंच्या लेखन कार्याविषयी आता जाणून घेऊया, मारूया त्यांच्याशी गप्पा. रश्मिताई, आता समाजकार्य तर आम्ही जाणून घेतलात, आता लेखन कार्य जाणून घेण्याची ही उत्सुकता आहे, कारण जसं तुमचं समाजकार्य सुरू झालं लेखन कार्य त्याच काळापासून सुरू झालेलं आहे आणि पिंड अगदी संवेदनशील मनाचा असल्यामुळे उत्तम लिखाण शब्दांद्वारे कागदावर उतरवल्या गेलं. तर कशा पद्धतीने या लिखाणाला सुरुवात झाली आणि कुठल्या धाटणीचं लिखाण तुम्ही करता? लिखाणाचं म्हणाल तर तुमचं कार्य आणि तुमचं लिखाण हे दोघांना एकमेकांना पूरक असतं. कारण ज्यावेळेला तुम्ही ग्राउंडवर काम करत असता
त्यावेळेला तिथे घडणाऱ्या गोष्टी किंवा महिलांसाठी मी जेव्हा काम करत होते तेव्हा ते सगळं बघून आल्यानंतर माझ्या मनात जी काय घालमेल होत होती किंवा जी काय पडझड असायची किंवा जी काय अस्वस्थता असायची ती कधीतरी कुठेतरी काढणं फार आवश्यक असायचं. आणि लेखनाशिवाय मग दुसरा योग्य पर्याय मला त्यावेळेला सुचला नाही. आणि ही सुरुवात माझी मुंबईपासूनच झाली. मग मी त्यावेळेला ज्या ज्या काही घटना घडल्या त्या घटना सोबत घेऊन लिखाण करायला सुरुवात केली आणि ते वृत्तपत्रांमधनं यायला सुरुवात झाली. त्यानंतर तर मग मी नागपूरला आल्यानंतर मी सकाळ वृत्तपत्रात असल्यामुळे मग तनिष्का माध्यमातनं आम्हाला एक पुरवणी आणि जे न्यूजपेपर होतं तर त्यासाठी बातम्यांसाठी मग आम्हाला विशेष अशी जागाच दिली गेली सकाळ माध्यम समूहाच्या माध्यमातनं. तर मग तिथनं मग ती सुरुवात झाली लिखाणाला. आणि तुम्ही विचाराल की कुठल्या धाटणीचं लेखन, तर ज्या पद्धतीने मला ग्राउंडवर जाऊन थेट काम करण्याची सवय आहे तसंच मला वास्तविकतेवरच लिखाण करायला आवडतं. म्हणजे अजिबातच ललित किंवा ह्यावर लिखाण करत नाही असं नाही. कविता आणि ललित सुद्धा लिहिते, कथा सुद्धा लिहिते आहे. म्हणजे थोडं काल्पनिकही लिहिता? हां, थोडंफार लिहिते. परंतु माझा जी ओढ आहे किंवा माझी जी आवड आहे ती मात्र वास्तविकतेवर लिहिण्याची आहे. आणि खास करून स्त्रीवादी लिखाणाकडे कल जास्त आहे आपला. हो, म्हणजे फक्त स्त्रीवादी लिखाण असं म्हणून नाही, पण स्त्रियांच्या समस्या, स्त्रीवाद आणि आजची गरज. म्हणजे आजही स्त्रीवादाची गरज का आहे? कारण असं म्हटलं जातं की आज सगळं काही नीट असताना शिक्षण घेत आहेत, नोकरी करतायत, मग स्त्रीवादाची गरज काय? तर ही स्त्रीवादाची गरज काय आहे याच्या अगदी मुळापर्यंत जाऊन त्या समस्या खणून काढणं आणि त्या समस्यावर अगदी उपाययोजना पण सुचवणं हा माझ्या लेखाचा जो आहे तो मूळ आहे. आणि खूप कादंबरी, पुस्तकं, कवितांचा संग्रह प्रकाशित झालेला आहे. आणि खास करून एक पद्मकोश नावाची तुमची एक कादंबरी आहे ज्याला अनेक पुरस्कारही मिळाले आणि वाचकांनाही ती खूप आवडली. तर काय आशय होता त्या कादंबरीचा? हो, पद्मकोश हे माझं तिसरं पुस्तक आणि कादंबरी आहे. पण ही कादंबरी पण सत्य घटनेवर आधारित आहे, म्हणजे चरित्रात्मक कादंबरी आहे. पण त्याआधी जे आहे ते बीट्स अँड बाईट्स हा माझा सामाजिक लेख संग्रह प्रकाशित झाला. आणि त्याआधी एक कविता संग्रह, आता एक कविता संग्रह पण प्रकाशित झालेला आहे. आणि मी गेल्या 4 वर्षांपासून दिवाळी अंक संपादित करते आहे. बरं. पद्मकोशबद्दल बोलायचं म्हणजे खरं तर महिलांना अनेक समस्या असतात. म्हणजे आपण म्हणतो की शारीरिक मानसिक समस्या ज्या आहेत त्याच्या मुळामागे त्यांना येणाऱ्या वास्तविक समस्या असतात. म्हणजे आयुष्याशी लढा देतच, म्हणजे जन्मापासूनच आपण ज्याला म्हणतो की मुळात गर्भातच महिलांना मारून टाकलं जातं किंवा त्या जन्म घेतल्यानंतर अगदी प्राथमिक त्यांच्या ज्या गरजा असतात त्या गरजांसाठी लढा देतच त्यांचं आयुष्य चालू असतं. त्यानंतर मग लग्न होतं, लग्नातनं उद्भवणाऱ्या समस्या असेल किंवा पुढे नोकरीसाठी करणारा संघर्ष असेल, या सगळ्या माध्यमांचा जो या संघर्षाचा जो परिणाम असतो तो त्यांच्या शारीरिक मानसिक आरोग्यावर दिसायला लागतो. तर आपण जेव्हा म्हणतो की कॅन्सरसारखा दुर्धर रोग जेव्हा एखाद्याला होतो तर तो फक्त आजार झाला आणि त्याच्यावर उपचार घ्यायचा आहे तो तेवढाच संघर्ष नसतो. हा संघर्ष फार आधीपासूनचा असतो. तर तो सगळा त्या पुस्तकात मांडला गेला आहे की या सगळ्यांचा संबंध काय असतो. म्हणजे तुम्ही आधी केलेला संघर्ष, मग तुम्हाला झालेला रोग आणि त्या रोगासाठी मग नंतर तुम्ही त्यातनं बाहेर पडण्यासाठी कशी लढाई जिंकली. तर हा सगळा संघर्ष त्या पुस्तकात आहेच. परंतु ज्या वेळेला तुम्हाला माहिती होतं की तुम्ही अशा दुर्धर आजारानं ग्रस्त झाला आहात तर त्यानंतरचा सुद्धा तुमचं जे जगणं आहे ते जगणं तिथे संपलेलं नाही आहे. ते जगणं तुम्हाला अधिक आनंददायी आणि अधिक चांगलं कसं करता येईल. जेव्हा रश्मिता हे लिखाण केलं जातं तर किती अनुभव स्वतःला घेतल्यासारखी जाणीव होत असेल. शब्द मांडताना सुद्धा किती विचारांचं वादळ तुमच्या डोक्यामध्ये असेल. आणि तुमच्या व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू आहेत. तुम्ही सुंदर कविताही रचता, सुंदर कादंबरीही लिहिता, सुंदर काव्य गीतांचाही संग्रह तुमचा प्रकाशित झालेला आहे. तर म्हणजे कुठल्या पैलूचं कौतुक करावं. आणि सगळं वेगवेगळ्या धाटणीचं, शब्दरचना वेगळी, भावना वेगळी. तर तुमचे कविता संग्रह अनेक प्रकाशित झालेले आहेत. तर कविता म्हणजे एक कविमन वेगळंच असतं, सृजनशील मन असतं. तर कशा शब्द तुम्ही तिथे गुंफता, कसे त्या कवितेमध्ये मांडता, रचता, काय सांगाल?
जसं मी तुम्हाला बोलले की वास्तविकता हा माझ्या लिखाणाचा पिंड आहे, मूळ आहे. तर त्याच पद्धतीने कवितांशी पण असं आहे की जरी कविता काल्पनिक वाटत असल्या तरी माझ्या ज्या बऱ्याचशा कविता आहेत त्या वास्तविकतेवर आहे. म्हणजे एखादा प्रसंग पाहिला आणि मनामध्ये ती सगळी जी घालमेल होती ती कधीतरी लेखात उतरते तर कधी ती कवितेत उतरते, असंही झालं आहे. दुसरं एक एक जे मला स्वतःला वाटतं की लेख लिहिताना म्हणा, पुस्तकं लिहिताना म्हणा, खूप अभ्यासात शिरण्याची माझी एक सवय आहे. तर त्याच माध्यमातून वृत्तबद्ध कविता आपण शिकल्या पाहिजे किंवा गझल आपण शिकली पाहिजे. तर ही एक आवड माझी कधीतरी निर्माण झाली आणि मग नंतर मी ते शिकण्याचा प्रयत्न केला. तर त्यासाठी कोणी गुरु किंवा हे करण्याची मला गरज वाटली नाही. मी अनेक पुस्तकं वाचलीत, अनेक कवी, गझलकार यांचा अभ्यास केला आणि त्या माध्यमातून पडत धडत चुकत बिकत असं करत मी ते शिकत गेले. आणि आता मला असं वाटतं की जरा कविता जमायला लागल्या आहेत, गझल जमायला लागलेत आणि त्या माध्यमातून आता पुढे नोकरी करता, तुम्ही समाजकार्य करता, लेखनही करता, मग इतका वेळ तुम्हाला मिळतो कसा लेखनाला, कसा वेळ काढता? ही पण एक गंमत आहे की काय होतं की जेव्हा तुम्ही खूप म्हणजे आपण म्हणतो की हा पण एक ही म्हणजे दगदग म्हणा किंवा हा पण एक संघर्षच असतो. म्हणजे आपण आपला घरसंसार आहे, नोकरी पाणी आहे, या सगळ्यांशी आपण लढत लढत आपलं आयुष्य आपलं पुढे जात असतं. तर हे सगळं करत असताना रिलॅक्सेशन कुठेतरी पाहिजे असतं. मग ते रिलॅक्सेशन जे आहे ते तुम्हाला तुमच्या आवडीच्या गोष्टींमधनं मिळतं. तर ही आवडीची गोष्ट कुठली, तर मग मला असं वाटतं की मला स्वतःला वाचन करायला आणि लिखाण करायला प्रचंड आवडतं आणि उलट हे जेव्हा मला करायला मिळत नाही तेव्हा मला जरा जास्त त्रास होतो. तर हे एक ज्याला आपण म्हणतो की स्ट्रेस बस्टर आहे माझ्यासाठी. तर व्यक्त व्हायलाच हवं ना, मोकळे व्हायला हवं. रोजची धावपळ, रोजचे मनातले विचारही बाहेर पडायला हवेत. तर इतक्या छान कविता रचल्यात. तर रश्मिताई, 4 तुमच्या कवितेच्या ओळी आमच्या दर्शकांना ऐकवा ना, जी तुमच्या मनाला खूप भावलेली आहे. कविता तर बऱ्याच लिहिलेल्या आहेत आणि म्हणजे तुम्हालाही प्रश्न पडला कुठली कविता घ्यावी, कारण 2 कविता संग्रह असल्यामुळे बऱ्याच कविता आहेत. तर मला वाटतं की आत्ता जे काय वातावरण झालेलं आहे ते ज्या पद्धतीचं वातावरण आहे त्याच पद्धतीच्या कवितेच्या काही ओळी मी तुम्हाला ऐकवते. तर बयो बयो हुंका अलगत गिळायचा नाही, बयो हुंका अलबत गिळायचा नाही, सुख सुख मागून मिळायचे नाही. हुंका अलबत गिळायचा नाही, सुख सुख मागून मिळायचे नाही, मनास टाचून असंख्य धागे, मनाचा मेघ काही विरायचा नाही. वा वा. मनातल्या मनात कुढायचं नसतं सखे, अगं मनातल्या मनात कुढायचं नसतं, डोळ्यातल्या पाण्यानं भिजायचं नसतं. मनातल्या मनात कुढायचं नसतं, डोळ्यातल्या पाण्यानं भिजायचं नसतं, मुक्याने एकांत जगतानाही हळूच गर्दीत शिरायचं असतं, हळूच गर्दीत शिरायचं असतं. वा वा वा, किती छान शब्द आणि किती छान रचना. म्हणजे मनच वेगळं असतं आणि कविता वाचनही वेगळं असतं आणि ऐकणाऱ्याला किती आनंद देतं ना. म्हणजे असं अलगद गार वारा आपल्या अंगावरून जावा, स्पर्शांची जाणीव किंवा असं घोंगावतं वारं आल्यासारखं वाटतं, भावभावनांचा रंग भरल्यासारखं वाटतं किंवा एखादा कोरा कॅनव्हास आहे त्याच्यात रंग भरल्यासारखे वाटतात. किती कवितेबद्दल करावं आणि बोलावं. आणि कधी कविता आपल्याला हसवते तर कधी अंतर्मुख करून जाते. म्हणजे हा शब्दांची जादू आहे आणि शब्दसाठाही तुमच्याकडे भरपूर आहे. तर खूप छान हे तुमचं काम आहे आणि मला असं वाटतं समाजकार्य करण्यासाठी तुम्हाला ही लेखणीची ताकदच तुमची भक्कम ठरली आणि खऱ्या अर्थानं तुमचं समाजकार्यही भरलं आणि लेखन कार्यही भरलं असं म्हणायला हरकत नाही. बरं, आता हा दोन्हींचा प्रवास तुमचा सुरेख सुरू होता, तर अनेक आव्हानं, अनेक अडचणी आल्या असतील. तर हे जाणून घ्यायचं आहे, पण ब्रेकची वेळ झालेली आहे. हा प्रश्न पुढे राहीलच. दर्शक हो, कार्यक्रमात घेऊया एक छोटासा ब्रेक. भेटूया या ब्रेकनंतर. दर्शक हो, या विश्रांतीनंतर सखी सह्याद्री या कार्यक्रमात मनापासून स्वागत आहे. सृजनात्मक व्यक्तिमत्व या शीर्षकाअंतर्गत गप्पांच्या शेवटच्या टप्प्यावर आपण आलेलो आहोत. जाता जाता रश्मिताईंकडनं महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेऊया. रश्मिताई, आता एवढा मोठा हा कार्याचा प्रवास होता, अडचणी तर अनेक आल्या असतील, तर त्या अडचणी कोणत्या आणि पाठिंबा घरचा कसा मिळाला तुम्हाला? खरं पाहिलं तर मी स्वतःला या बाबतीत फार सुदैवी मानते की मला ह्या सगळ्या कार्यामध्ये मला फक्त आनंद फार मिळाला आहे आणि अडचणी फारशा नाहीच आल्यात. मला खूप चांगले सहकारी मिळाले. मला सोबत काम करताना ह्या सगळ्यांचा खूप पाठिंबा मिळाला आणि असं म्हणाल तर
इतकं सगळं कार्य करताना घरचा पाठिंबा असल्याशिवाय तुम्ही कार्य करू बरोबर. शकत नाही. तेव्हा माझे यजमान, माझे मिस्टर आणि माझा मुलगा हे सदैव माझ्या पाठीशी उभे होते आणि फार समजूतदारीने आणि फार सहकार्याने त्यांनी वा. माझा हा प्रवास माझ्या या प्रवासात माझ्या पाठीशी ती लोक हो. उभी राहिलीत. म्हणूनच तुमची ही वाटचाल एवढी दमदार राहिली. हो. कारण घरचा पाठिंबा खरंच खूप महत्त्वपूर्ण असतो. आपण रिलॅक्स असतो या होय. गोष्टींनी. बरं, आता इतकं छान तुमचं कार्य, समाजकार्य, लेखनकार्य, अनेक पुरस्कारांनी तुम्हाला सन्मानित करण्यात आलेलं आहे. तर होय. कोणते महत्त्वपूर्ण पुरस्कार तुम्हाला मिळाले? तसे तर सगळेच पुरस्कार महत्त्वपूर्ण आहेत. हो. पण स्वर्गीय निळू फुले पुरस्कार जो आहे तो एक महत्त्वाचा पुरस्कार मला मिळाला आहे. शिवाय माझ्या सगळ्याच पुस्तकांना पुरस्कार मिळालेले आहेत. माझ्या कार्याला पुरस्कार मिळालेले आहेत. पद्मकोशला आत्तापर्यंत 5 पुरस्कार मिळालेले आहेत. माझा जो दिवाळी अंक मी संपादित करते आहे त्या दिवाळी अंकाला आत्तापर्यंत 14 पुरस्कार मिळाले आहेत. त्यातले 4 पुरस्कार राष्ट्रीय पुरस्कार आणि वा. राज्यस्तरीय पुरस्कार आहेत. तर असे अनेक पुरस्कार आहेत ज्याचा हो. उल्लेख आता फार लांबणीला जाईल. हो. त्यामुळे खूप छान, तुमचं कौतुक आहे. म्हणजे कोरा कागद दिसला आणि पेन दिसला की तुमचं लिखाण सुरू, होय. आणि छान शब्दसाठा असल्यामुळे मस्त लिखाण एकदम उतरतंच कागदावर. अगदी. बरं, आता इतके छान लिखाण झाल्यावर आता भावी उपक्रमाविषयी आपल्या काहीतरी एक विचार असतो की मला पुढे जाऊन भविष्यात हे लिखाण करायचं आहे. तर काय तुमचे उपक्रम आहेत भावी? होय. तर दिवाळी अंकांची तयारी तर मी पुढे करणारच आहे. पण शिवाय मी यावर्षी एक पुस्तक प्रकाशित करते आहे. ते तृतीय पंथीवर एक अभ्यासात्मक पुस्तक असणार आहे. कादंबरीच आहे पण ती अभ्यासात्मक असेल. एक कादंबरी आणि एक कथासंग्रह असे 2 पुस्तकं माझ्या प्रकाशनाच्या वाटेवर आहेत. बरं. तर ते लवकरच. आणि सामाजिक कार्याविषयी काय सांगाल की काय पाऊल पुढचं समाजकार्याचं टाकायचं आहे? समाजकार्य जे आहे ते मी आत्ता काही संस्थांबरोबर जुळले आहे. जसं गायत्री बालिकागृह आहे अकोला, किंवा स्पंदन संस्था आहे, आस्था महिलांची संस्था आहे. तर यांच्याबरोबर मिळून माझं जे सामाजिक कार्य आहे ते चालूच आहे. पण याशिवाय यावेळेला वैद्यकीय क्षेत्रात गरजूवंतांना काय मदत करता येईल यासाठी आम्ही मिळून प्रयत्न करणार आहोत. तर हे उपक्रम सध्या आम्ही हातात घेतले आहेत. त्याच्यासाठी शुभेच्छा तुम्हाला. धन्यवाद. बरं, आता आपण बघतोय की वाचन संस्कृती थोडी कमी होत चाललेली आहे आणि तुम्ही एक लेखिका आहात, उत्तम लिखाण करता. तर हे लिखाण सर्वांपर्यंत पोचायला हवं ना, कारण ही लेखणी अशी दमदार आहे की जे आपण विचार मांडतो ते प्रत्यक्षात उतरतील जर वाचकांनी ते वाचले. तर नवीन पिढीने हे वाचन कसं वाढवावं, कसं पुस्तकांशी जुळवून घ्यायला हवं, दोस्ती करायला हवी, तर काय सांगाल तुम्ही? मला वाटतं की आपण जे म्हणतो अगदी शब्दशः वाचाल तर वाचाल, तर खरंच पुढल्या पिढीला जर तारून न्यायचं असेल तर मोबाईल हातातनं दूर ठेवावा लागेल आणि वाचनाकडे वळावं लागेल. याच्याशिवाय तुमच्याकडे कुठलाही दुसरा उपाय नाही, दुसरा पर्याय नाही आहे. ते आज तुम्ही स्वतःहून केलं तर तुम्ही तारून निघणार आहात. आणि तुम्हाला स्वतःहून करता आलं नाही तर एक दिवस कॉलेजला, स्कूलला किंवा तरुण पिढी जिथे जाते त्यांना ते आग्रहाने करून घ्यावं लागणार आहे. कारण वाचनाशिवाय पर्याय नाही. एक चांगली संस्कृती घडवण्यासाठी, एक चांगली पिढी घडवण्यासाठी मोबाईलनं काहीही होणार नाही आहे. आणि पुस्तकं किंवा वाचन संस्कृतीच आपल्याला तारून नेणार आहेत आणि एक चांगली पिढी उभी करणार आहे. त्यामुळे सगळ्यांनीच तिकडे आता वळायला पाहिजे. नक्कीच नक्कीच. आणि इतकं छान तुमचं लेखन कार्य आहे. तर दगदग तर झालीच तुम्हाला आणि धावपळ होतेच, कारण नोकरी पण आहे, लिखाण पण आहे, समाजकार्य पण आहे. पण समाधान कसं दिलं? या सगळ्याच कार्यांनी, म्हणजे कारण तुम्हाला नोकरीबरोबर, जेव्हा मी तुम्हाला पहिले पण बोलले की नोकरीबरोबर जेव्हा तुम्हाला तुमच्या मनासारखं कार्य करायला मिळतं आणि त्या माध्यमातून तुम्हाला आवडीच्या सगळ्या गोष्टी घडत जातात, तुमचं लेखन कार्य घडत राहतं आणि लेखन कार्यातनं पण समाधान मिळत जातं. तर या सगळ्या गोष्टीतनं मी जो प्रवास करते आहे तो हा सगळा प्रवास जो आहे तो अगदी आनंदाचा प्रवास आहे. म्हणजे आनंद, म्हणजे इतरांनाही तुम्ही आनंद देता वाचनातून आणि स्वतःही आनंद घेता. म्हणजे रश्मिताई, तुमचा हा लेखनाचा प्रवास, समाजकार्याचा प्रवास अतिशय प्रेरणादायी आहे आणि नेहमीच्या चौकटीपेक्षा वेगळा आहे. जीवनाकडे नव्या दृष्टिकोनाने बघायला लावणारा आहे. तर पुढच्याही वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तर रश्मी मदनकर, तुम्ही इथे आलात आणि मनमोकळ्या गप्पा मारल्यात. नागपूर दूरदर्शनच्या वतीनं आणि दर्शकांच्या वतीनं आपले मनापासून आभार आहेत. धन्यवाद. नमस्कार. नमस्कार.